नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये माझं आजचं सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आज नाश्त्यामध्ये मी काहीतरी नवीन असं केलं होतं जे बऱ्याच महिला बनवतसुद्धा असतील, पण मी पहिल्यांदाच बनवलं. तर तो पदार्थ काय आहे हे तुम्ही नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. तर आज आहे सोमवार, मग त्यामुळे मी सकाळी सकाळी लवकर उठून उंबरठा पूजन जे आहे तर ते करून घेतलं. छानपैकी उंबरठ्यावरती पाणी शिंपडून घेतलं, त्यानंतर हळदीचं लेपन केलं आणि मग सुंदर अशी रांगोळी मी काढून घेतली. आता मी प्रत्येक वेळेस माता लक्ष्मीचे पावलं हे दोन्ही बाजूने काढत असते. एखाद्या वेळेस जर वेळ असला तर भरपूर अशी छान छान रांगोळी जी आहे ती मी काढत असते, पण मग रोज घाईगडबडीत संपूर्ण रांगोळी जी आहे ती काढायला वेळ मिळत नाही, किंवा छान असा उंबरठा सजवायला कधी कधी वेळ मिळत नाही. तर मग मी दोन्ही बाजूला उंबरठ्यावरती फक्त माता लक्ष्मीचे पावले काढत असते आणि हळदी कुंकू जे आहे ते अर्पण करते. पण बऱ्याच वेळ असतो तर त्यावेळेस मी संपूर्ण उंबरठ्यावरती छानपैकी रांगोळी काढते, गोपद्म काढते, त्यासोबतच कुंकवाने स्वास्तिकसुद्धा काढत असते. तर ज्या दिवशी जसा जसा वेळ मिळेल त्यानुसार मी उंबरठा पूजन जे आहे तर ते करत असते. तर छानपैकी उंबरठा पूजन करून घेतलं, त्यानंतर हळदी कुंकू अक्षता अर्पण केल्या. त्यानंतर पांढरी फुले आज होती तर ती मी उंबरठ्यावरती अर्पण केली आणि मग अगरबत्ती ओवाळून घेतली. आणि त्यानंतर मग छानपैकी बाहेर गॅलरीमध्ये तुळस आहे, तुळशी वृंदावन आहे, तर तिथे मी छान असं छोटंसं तुळशीचं रोपटं लावलेलं आहे. तर त्याचीसुद्धा पूजा मी रोज करत असते. तर बाहेर दिवा लावायचा असतो तर दिवा काही हवेमुळं राहत नाही, म्हणून मग मी हे असं दिवाळीच्या काळामध्ये दिव्यासाठी छोटंसं स्टँड घेतलेलं आहे. बघू शकता किती छान दिसतं. आणि मग त्यानंतर सर्वात आधी महादेवांची जी पिंड आहे तर त्यावरती मी अभिषेक केला. सर्वात आधी शुद्ध जलाने गंगाजल त्यामध्ये मी मिक्स केलं होतं. जे पाणी आपण शिवपिंडीला अर्पण करतो तर त्यामध्ये मी गंगाजल टाकून घेत असते, किंवा एखाद्या वेळेस जर वेळ मिळाला तर मग पंचामृताने सुद्धा स्नान घालत असते. तर आज दूध जे आहे ते मी तापवून घेतलेलं होतं, त्यामुळे मग पंचामृत मी तयार केलं नाही, कारण कच्च्या दुधानेच आपण पंचामृत स्नान घालत असतो किंवा मग फक्त दुधाने स्नान घालत असतो. तर त्यामुळे मग मी आज फक्त गंगाजलानेच आणि साध्या शुद्ध जलाने शिवपिंडीवरती अभिषेक करून घेतला. आणि त्यानंतर शिवपिंडीला छान असं अष्टगंध लावून घेतलं, अक्षता अर्पण केल्या आणि मग फूलसुद्धा पांढरं मी अर्पण केलं. त्यानंतर तुळशी वृंदावन जे आहे तर तिथे सुद्धा शुद्ध जल अर्पण केलं. त्यानंतर तुळशीला हळदी कुंकू अक्षता वाहून घेतल्या, एक छोटंसं फूल अर्पण केलं. आणि मग त्यानंतर खाली जो ग्रेनाइट ठेवलेला आहे छोटासा, तर त्याच्यावरती मी रांगोळी काढत असते. तर आता याच्यावरती सुद्धा मला ॲक्रेलिक कलरने रांगोळी काढून घ्यायची आहे, कारण रांगोळी काढायचं म्हटलं की बऱ्याच वेळा वेळ मिळत नाही, किंवा मग पाऊस वगैरे आला तर रांगोळी जी आहे ती मोडून जाते. घरामध्ये जर आपण सहसा रांगोळी काढली तर ती मोडत नाही, पण मग बाहेर जर पाऊस वगैरे आला किंवा धूळ आली तर त्यामुळे रांगोळी जी आहे ती खराब होते. म्हणून मग मी ग्रेनाइटवरती रांगोळी जी आहे ती ॲक्रेलिक कलरने काढणार आहे. आता बघू, ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी मी रांगोळी जी आहे तर ती काढून घेईल. बघा, छान अशी सुंदर रांगोळी मी तुळशी वृंदावनासमोर काढून घेतली. सकाळी सकाळी ज्यावेळेस आपण पूजा करतो ना तर त्यावेळेस खूप प्रसन्न वाटतं. आणि जेव्हा आपण दिवा वगैरे लावतो, धूप दीप अगरबत्ती ओवाळत असतो, तर त्यावेळेस वातावरणसुद्धा खूप शुद्ध असतं. तर अशा शुद्ध वातावरणामध्ये आपण पूजा केली, देवांची आराधना केली तर आपल्याला सुद्धा खूप प्रसन्न आणि छान वाटतं. तर बघा, छान असा छोटासा दिवा मी या स्टँडमध्ये लावून घेतलेला आहे. त्यानंतर मग हे जे स्टँड आहे तर ते मी डायरेक्ट खाली ठेवत नाही, कारण मग आपण झाडाला किंवा आजूबाजूला सुद्धा वृंदावनाचे छोटे छोटे झाडं आहेत, आणि तुळशी वृंदावनाला सुद्धा जेव्हा आपण पाणी घालतो तर त्यावेळेस त्याचं पाणी जे आहे ते डायरेक्ट त्या ग्रेनाइट खाली आणि या दिव्याचं जे स्टँड आहे त्याच्या खाली येत होतं. म्हणून मग मी त्याच्या खाली एक छोटंसं असं लाकडी फळी आहे तर ती ठेवली, कारण मग जेणेकरून ते स्टँड जे आहे ते खराब होणार नाही, कारण ते सुद्धा मातीचं आहे. आता ते लवकर पाण्याने खराब होत नाही, पण तरीही मी असं छोट्याशा लाकडी फळीवर ते स्टँड जे आहे ते ठेवलेलं आहे. तर सुंदर अशी माझी सकाळची पूजा झालेली होती. त्यानंतर मग मी देवपूजा केली. तर आज सोमवार होता म्हणून मग मी
सुंदर असं गुलाबी वस्त्र देवघरामध्ये अंथरून घेतलं। आता मी प्रत्येक दिवशी जसं की रविवार असेल तर त्या दिवशी खंडोबाचा वार असतो म्हणून मग पिवळं वस्त्र देवघरात अंथरत असते, आणि सोमवार असला की महादेवांचा वार असतो, तर महादेवांचा वार म्हणून महादेवांच्या पूजेमध्ये आपण पांढरं वस्त्र घेत असतो, तर पांढरं वस्त्र मी देवघरामध्ये ठेवत असते। पण आज पांढरं वस्त्र देवघरामध्ये न अंथरता मी एक राणी कलरचा जो कापड होता, राणी कलरचं वस्त्र होतं आणि स्वामींचे जे काही आसन होते, वस्त्र होते, तर ते मी देवघरामध्ये ठेवून घेतले, अंथरून घेतले आणि छान आणि सुंदर अशी पूजा माझी आजची सोमवारची झालेली होती। आता प्रत्येकच दिवशी त्या वारानुसार मी ते वस्त्र घेत असते, पण आज वेगळं वस्त्र मी टाकून बघितलं। छान अशी सकाळची पूजा, देवपूजा माझी झालेली होती। त्यानंतर मग जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की मी आज सकाळच्या नाश्त्याला काहीतरी नवीन बनवलेलं आहे, म्हणजे ते नेहमीचाच तो पदार्थ नेहमीचाच आहे, पण मी वेगळ्या प्रकारामध्ये वेगळ्या पद्धतीने तो पहिल्यांदाच बनवलेला आहे। तर तो कसा वाटला हे तुम्ही सुद्धा मला नक्की सांगा। तर बघा, आज मी नाश्त्यामध्ये इडली जे आहे तर ते बनवणार होते, पण इडली ही आपण प्रत्येक वेळेस इडली पात्रामध्ये बनवत असतो, जसं की डोसा आपण नॉनस्टिक तव्यावरती बनवतो किंवा लोखंडी तव्यावरती सुद्धा बरेच जण बनवत असतात, पण इडली आपण इडली पात्रातच नेहमी बनवत असतो, त्याला काही पर्याय नसतो। पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये असं बघितलं होतं की जी मटका आपण म्हणतो मातीचा, लाल असो किंवा काळा असो, तर त्यामध्ये जे आपण अन्न शिजवत असतो, जे काही आपण पदार्थ शिजवत असतो, तर त्याच प्रकारच्या थोड्या वेगळ्या आकाराच्या मटक्यामध्ये इडली जी आहे तर ती शिजवली जात असते, म्हणजेच काय तर ती वाफाळली जात असते। आता जसं आपण इडली पात्रामध्ये इडली बनवत असतो अगदी त्याचप्रमाणे ही इडली बनवली जाते, पण एक एक करून, म्हणजे एका मटक्यामध्ये एका भांड्यामध्ये मातीच्या एकच इडली बनवली जाते। तर ती कशी बनवली जाते हे आपण बघूया। तर बघा, सर्वात आधी सांबारसाठी मी फोडणीला तयारी केली होती, तर सर्व साहित्य जे आहे ते मी चिरून घेतलेलं होतं, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि काशीफळ ज्याला आपण गंगाफळ म्हणतो, तर ते माझ्याकडे थोडंच होतं म्हणून मी अगदी 4-5 फोडी त्या चिरून घेतल्या होत्या। त्यानंतर मग एक स्टीलचं पातेलं घेतलं आणि त्यामध्ये हे फोडणीला टाकलं। त्यानंतर मग चटणी करायची होती। आता सांबार म्हटला की आपण त्याच्यासोबत चटणीसुद्धा करत असतो, तर आपण डाळव्याची आणि खोबऱ्याची चटणी जी आहे ती बनवत असतो, पण आज मी काय केलं, आज अद्रक, लसूण आणि मिरची, त्यासोबतच खोबरं, तर खोबरं काय माझ्याकडे ओलं नव्हतं, त्यामुळे मी काय केलं, ते रात्रभर पाण्यात ठेवलं, जेणेकरून सकाळी ते भिजेल आणि ओलं खोबरं जे आहे ते मला घेता येईल। तर मी अशा प्रकारे रात्रभर एका वाटीमध्ये खोबरं जे आहे ते भिजत ठेवलेलं होतं। त्यानंतर सकाळी त्याचे बारीक बारीक काप केले आणि मग ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले, आणि त्याच्यासोबतच थोडं शेंगदाणेसुद्धा मी याच्यामध्ये घेतले, डाळव्या वगैरे काही डाळवं मी याच्यामध्ये घेतलं नाही, आणि त्यासोबत थोडा कोथिंबीर टाकून घेतला। त्यानंतर हे सगळं साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतलं, आणि त्याआधी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ, तर सेंधा मीठ मी घेतलं। तर आम्ही रोजच्या जेवणामध्ये, आणि असं काही नाही की बरेच जण आता उपवासाच्या पदार्थांना सेंधा मीठ जे आहे तर ते वापरत असतात, पण मी रोजच्या वापरामध्ये सुद्धा सेंधा मीठ जे आहे ते वापरत असते। असं काही नाही की फक्त उपवासासाठी, कारण ते आपल्या स्वास्थ्यासाठी चांगलं असतं म्हणून। मग नेहमी आपण इतर खर्च तर करतच असतो, मग स्वतःच्या आरोग्यासाठी आपण एवढा खर्च तर करू शकतो। आता हे मीठ आपल्या साध्या मिठापेक्षा थोडं महाग येतं, पण हे मीठ आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं, म्हणून आपण सेंधा मीठच वापरलं पाहिजे। तर मी रोजच्या जे आपण जेवण वगैरे बनवतो, जे पदार्थ बनवत असतो, तर सगळ्या पदार्थांमध्ये मी सेंधा मीठ जे आहे तर ते वापरत असते। तर जे चटणीसाठी साहित्य घेतलेलं होतं ते छानपैकी मिक्सरला फिरवून घेतलं, आणि मग त्यानंतर पातेल्यामध्ये जे फोडणीला कांदे आणि टोमॅटो वगैरे घातलेले होते, तर त्यांना छानपैकी परतवून घेतलं, छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला मी परतवून घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये चिंच, गूळ आणि हळद, त्यासोबत लाल तिखट आणि थोडा गोडा मसाला, हे सर्व साहित्य मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं। त्यानंतर परत एकदा त्याला परतवून घेतलं, आणि मग त्यामध्ये थोडा सांबार मसाला मी टाकून घेतला।
कारण सांबार मसाला टाकल्याशिवाय आपला सांबार जो आहे तो पूर्ण होत नाही। पण सांबार मसाला घालण्याऐवजी आपल्या घरातील जे मसाले आहे किंवा काळा मसाला हे आपल्या इच्छेनुसार आपण जे जे साहित्य आहे ते घेऊ शकतो। तर मी इथे अगदी 2 चमचे एवढा सांबार मसाला जो आहे तो टाकून घेतला। त्यानंतर त्याला छानपैकी परतवून घेतलं आणि फोडणीमध्ये मी त्याच्यामध्ये थोडी दालचिनी आणि 2 मिरे, त्यासोबत 1 लवंग आणि 1 तेजपान सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं होतं, कारण त्याच्यामुळे खूप छान सुगंध येतो, म्हणून मी ते फोडणी देतानाच टाकून घेतलं। आता त्यानंतर हे पातेलं मी थोडा वेळ बाजूच्या गॅसवर ठेवलं आणि एका छोट्या पितळीच्या वाटीमध्ये मी जी चटणी बनवलेली होती आपण मिरची आणि खोबरे शेंगदाण्याची, तर त्याच्यामध्ये फोडणी घालायची होती, म्हणून मग मी छान असं तेल तापवून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी आणि थोडे कोथिंबीर टाकून घेतला। त्यानंतर कढीपत्त्याची सुद्धा छान पाने मी असे कुस्करून टाकले, जेणेकरून त्याचा छान सुगंध येईल। आणि त्यामध्ये थोडं हिंग सुद्धा टाकून घेतला, हिंग पावडर मी टाकून घेतली। त्यानंतर त्याला छानपैकी परतवून घेतलं आणि मग थोडा वेळ ते थोडंसं ब्राऊन होईपर्यंत मी त्याला परतवून घेतलं आणि त्यानंतर गॅस बंद करून घेतला। आता पितळीच्या भांड्यामध्ये काय होतं, आपण गॅस जरी बंद केला तरी भांडं खूप जड असतं आणि जाडसुद्धा असतं, त्यामुळं बराच वेळ आपण जी काही फोडणी देतो किंवा जे काही पदार्थ शिजवत असतो तर तो तसाच्या तसा गरम राहतो। ते आपण ज्या वेळेस स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा मग एखाद्या जर्मलच्या भांड्यामध्ये शिजवत असू तर त्यावेळेस ते भांडं काय होतं, लगेच थंड होऊन जातं आणि मग त्याच्यामध्ये काही वाफ वगैरे असते तर ती सुद्धा लवकर निघून जाते। पण पितळेच्या भांड्यामध्ये तसं होत नाही, त्याच्यामध्ये खूप वेळ गरम पदार्थ जो आहे तो गरम राहतो। आता मी जेवढे सुद्धा पितळेची तांब्याची भांडी वापरत असते तर त्यानुसार मला असा अनुभव आलेला आहे की याच्यामध्ये खूप जास्त वेळ अन्न गरम राहतं, अगदी फार वेळ नाही, पण मग अगदी 10 ते 15-20 मिनिटे तरी त्याच्यामध्ये अन्न जे आहे ते गरम राहतं। त्यानंतर मग जे फोडणीला घातलेला कांदा बटाटा होता, त्यासोबत गंगाफळ मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं होतं, टोमॅटो टाकलेला होता, जे काही मसाले होते ते छानपैकी लालसर असे झालेले होते। त्यानंतर त्याच्यामध्ये जे वरण शिजवलेलं होतं तर ते मी त्याच्यामध्ये घालून घेतलं। आता याच्यामध्ये मी तुरीची डाळ, परत थोडी मुगाची डाळ आणि थोडी चवळीची डाळ टाकून घेतलेली होती। तर ह्या डाळी मी सगळ्या एकत्र शिजवून घेतलेल्या होत्या। त्यानंतर जे चटणीमध्ये मी गरम तेल टाकलेलं होतं तर त्यालासुद्धा थोडं तेल राहिलेलं होतं, कारण भांड्याला आजूबाजूला तेल राहतं, तर ते काही आपल्याला लगेच धुवायला टाकावंसं वाटत नाही, त्यामुळं मग त्याला जे काही तेल लागलेलं होतं तर ते मी छानपैकी पुसून घेतलं आणि त्यानंतर सर्व पाणी जे आहे ते त्या जो सांबार शिजवायला ठेवलेला होता तर त्याच्यामध्ये ते सगळं पाणी मी घालून घेतलं आणि छानपैकी एक 10 ते 15 मिनटं त्याला उकळी येऊ दिली। तोपर्यंत मग सकाळी सकाळी आपल्याला चहा तर लागतोच, तर आज काय केलं, छानपैकी असा गवती चहा जो आहे तो आमच्या गॅलरीमध्ये आलेला होता, तर त्याची छान पाने तोडून घेतली 4-5, अगदी 2 पाने जरी आपण घेतली तरी त्याचा सुगंध खूप छान येतो। तर ती पाने छानपैकी कट करून घेतली आणि त्यानंतर अद्रक जे आहे ते सुद्धा किसून टाकलं आणि मग त्याच्यामध्ये चहाचा जो मसाला होता तो मी टाकून घेतला आणि थोडा चहापत्ती जी आहे ती थोडी टाकून घेतली, कारण जेव्हा काळा चहा आपण करत असतो, शिजवत असतो, तर त्याच्यामध्ये अगदी किंचित एका कपाला आपल्याला अगदी चिमूटभर इतका चहा टाकायचा असतो, कारण मग जास्त चहा जर टाकला तर तो कडसर लागतो किंवा मग डार्कसुद्धा कलर त्याचा जो आहे तर तो होतो। आणि एरवी जर आपण दुधाचा चहा करत असू तर थोडाफार चहा पावडर जी आहे ती जास्त जरी झाली तरी काही होत नाही, पण काळा चहा जर असला तर त्याच्यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर पावडर जी आहे चहा पावडर ती घालावी लागते। तर छान असा सांबार जो आहे तो शिजून झालेला होता, बघू शकता। त्यानंतर सांबारचं जे भांडं आहे ते मी खाली काढून घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला जसं सांगितलं की आज छोट्याशा मटक्यामधली मी इडली बनवणार आहे, तर त्यासाठी मी काय केलं, माझ्याकडे ते मातीच्या मटक्यामध्ये शिजवत असतात, मातीच्या भांड्यामध्ये शिजवत असतात, पण माझ्याकडे मातीचं भांडं नव्हतं। एक छोटं भांडं आहे मातीचं, पण ते खूप पातळ आहे, मग त्याच्यामध्ये जर शिजवलं असतं तर भांडं वगैरे फुटू शकतं, म्हणून मग माझ्याकडे हा जो बट आहे हा मी तुम्हाला एका मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला होता, तर हा मी नुकताच नवीन घेतलेला आहे। मला अशी जुनी आणि खूप छान जड अशी भांडी आणि एकदम जुन्या काळात जशी वापरायची तशी छान छान अशी भांडी वापरायला खूप आवडतात आणि नवीन नवीन काहीतरी तांब्या पितळेच्या वस्तू दिसल्या की त्या मला
घ्यावाशा वाटतात. तर मग हा जो बट आहे तर हा मी नुकताच काही महिन्यांपूर्वी घेतलेला आहे. तर याच्यामध्ये मी वरण वगैरे शिजवते, भाज्या वगैरे करते. खूप छान जी चव आहे भाज्यांना ती उतरते. याच्यामध्ये ज्या काही भाज्या मी बनवते, जे काही पदार्थ मी बनवत असते तर त्यांना खूप छान चव येते. जर्मलच्या किंवा स्टीलच्या पातेल्यापेक्षा खूप छान चव या भांड्यामध्ये शिजवलेल्या पदार्थांना येते. तर मला खूप आवडतो हा बट. आणि अशी जी काही भांडी असतात तांब्या पितळीची तर ती सुद्धा मला खूप आवडतात. तर बघा मी काय केलं, माझ्याकडे मातीचं भांडं नव्हतं म्हणून मग हा बटच घेतला आणि त्याला छानपैकी रुमाल जो आहे तो घट्ट बांधून घेतला. आता हा रुमाल बांधताना किंवा एखादा जो काही कपडा आपण घेत असू तर तो बांधताना आपल्याला अगदी काळजीपूर्वक बांधावा लागतो, कारण मग बाजूला थोडा जरी कपडा खाली पडला तर तो जळण्याची भीती असते. आता मी जो हा कापड बांधला होता तर तो खाली गेला होता, त्यामुळं तो थोडा जळाला. म्हणून मग मी थोडा गुंडाळून त्याला एका काठाला बांधून घेतला आणि त्यानंतर छानपैकी इडलीचं जे बॅटर आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि सुंदर अशा इडल्या ज्या आहेत त्या तयार झाल्या होत्या. बघू शकता, अगदी आपण जी साधारण इडली पात्रामध्ये इडली बनवतो तर त्या 2 इडल्यां मिळून ही एक इडली तयार होते. कारण आपलं भांडं, आपलं जे काही आपण पातेलं घेत असू तर ते जेवढं मोठं असेल तेवढी मोठी इडली होते. म्हणून मग शक्यतो आपल्याला जे काही भांडं आहे, मातीचं असो किंवा पितळेचं, स्टीलचं असो, तर ते आपल्याला अगदी छोटं घ्यायचं आहे. तर मी हे छोटासा जो बट जो आहे तो घेतला होता आणि त्याच्यामध्ये छानपैकी एक एक करून इडल्या ज्या आहेत त्या मी शिजवलेल्या होत्या. आता याच्यावरती इडली ही साधारण 10 ते 15 मिनटं शिजते. थोडा वेळ लागतो पण छान आणि खूप चविष्ट अशा इडल्या तयार होतात. तर तुम्ही नक्की करून बघू शकता. छान अशी चविष्ट आणि मौसूद अशी इडली माझी तयार झालेली होती आणि सांबारसोबत मी केली. तर असा होता आजचा हा व्लॉग. हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.